नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PM किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती। सध्या वार्षिक 6,000 रुपये असलेल्या रक्कम 8,000 ते 12,000 रुपयांवर कशी वाढवता येईल यासाठी अर्थ मंत्रालयात पातळीवर चाचपणी सुरू आहे। काय आहे नेमकं तर निर्मला सीतारामन शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणार, बजेट बूस्टर डोस। तर युनियन बजेट 2025-26 चे अपडेट काय आहे की किसान सन्मान निधी कसा वाढवता येईल याबाबत अर्थ मंत्रालयात चर्चा सुरू आहे। त्यासाठी कृषी खात्याची अर्थसंकल्पातील तरतूद कशा प्रकारे वाढवली जाऊ शकते याचीही गांभीर्याने विचार सुरू आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या PM किसान योजनेला बूस्टर डोस देण्याची तयारी करत आहे। सध्या वार्षिक 6,000 रुपये असलेली रक्कम 8,000 ते 12,000 रुपयांवर कशी वाढवता येईल यासाठी अर्थ मंत्रालयात पातळीवर चाचपणी सुरू आहे। PM किसान सन्मान निधी योजनेतील अर्थसहाय्याची रक्कम वाढविण्याची तरतूद कोणताही प्रस्ताव नसल्याने मोदी सरकारने संसदेला प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं आहे। पण पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी संघटनांकडून MSPच्या कायदेशीर हमीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उपाययोजनेची गरज सरकारने पातळीवर व्यक्त करण्यात आली आहे। किसान सन्मान निधी कसा वाढवता येईल याबाबत अर्थ मंत्रालयात चर्चा सुरू आहे। त्यासाठी कृषी खात्यातील अर्थसंकल्पीयाची तरतूद कशा प्रकारे वाढवली जाऊ शकते याचीही गांभीर्याने विचार सुरू आहे। किसान सन्मान निधीच्या सध्याची 10.32 कोटी लाभार्थी असून त्यांच्या आर्थिक मदतीसाठी 60,000 कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात खर्च होणार आहेत। कृषी खात्याची अर्थसंकल्पीयाची एकूण 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद पाहता किसान सन्मान निधीची रक्कम जवळपास निम्मे आहे। ही रक्कम 12,000 रुपये झाल्यास योजनेवरील खर्च थेट 1.20 लाख कोटी रुपये जाऊ शकतो। साहजिकच अर्थसंकल्पीयाची कृषी खात्यातून तरतूद त्याचप्रमाणे वाढवावी लागू शकते। शेतकऱ्यांच्या संघटने समवेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डिसेंबरमधील बैठकीत झाली होती। केंद्रीय अर्थसंकल्प तयारीसाठी ही बैठक होती। त्यात संघ परिवाराशी संबंधित भारतीय किसान संघाने PM किसान योजनेचा निधी वाढविण्याची मागणी केली होती। किसान संघाचे सरचिटणीस बद्रीनाथ चौधरी यांनी किसान सन्मान निधी वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात वाढ झाल्यास आणि मजुरीचेही दर वाढले असल्याचे लक्ष वेधले होते। तर मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमचे चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करू शकता।